भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतः सांगतात, की बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे आणि कधी-कधी आपण बदलाला किंवा चेंजला एक्सेप्ट करत नाही किंवा बदलायला मागत नाही. तर यावरती माझ्याकडे आज वाचनात एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे स्विच. लेखक आहेत डॅन हीथ आणि चिप हीथ. तर याचा पहिला जो चॅप्टर आहे त्यावर त्याचं नाव असं आहे, 3 सरप्राइजेस अबाउट चेंज. तर त्या 3 सरप्राइजेस बदलाच्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे, जे दिसतं तो लोकांचा प्रश्न नाही, तर परिस्थितीचा प्रश्न असू शकतो. बऱ्याच वेळा बदल न झाल्यास आपण लोकांना दोष देतो. पण प्रत्यक्षात त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा देखील त्यामध्ये हातभार असू शकतो. उदाहरणार्थ, मोठ्या बकेटमध्ये लोकं जास्त पॉपकॉर्न खातात आणि जर काही तुम्हाला बदलायचं असेल ना, तर बकेटचा आकार बदला. दुसरं, जे दिसतं ते सुस्ती नाही, तर थकवा किंवा आत्मसंयमाचा क्षय म्हणजे कमतरता असू शकते. म्हणजे जर आपण सतत आपल्या भावना वापरत असू एखाद्या कामावरती किंवा आपण एक्झॉस्टेड होतो, तर त्यावरती नियंत्रण आणा. कारण की आत्मसंयम मर्यादित असतो. जेव्हा लोकं थकलेले असतात किंवा सतत निर्णय घेतात, तेव्हा बदलासाठी लागणारं जे मानसिक इंधन आहे, ते कमी पडतं आणि मग आपण विचार करतो, जाऊ दे यार, आणि आपण जुन्याच पद्धती सुरू करतो आणि त्यात अडकून राहतो. तिसरं, जे दिसतं ते प्रतिकार नाही, तर दिशेची अस्पष्टता असू शकते. लॅक ऑफ क्लॅरिटी ज्याला आपण आता म्हणतो. म्हणजे तुमचं मन किंवा लोकं बदलण्यासाठी प्रतिकार करत नाहीत. तर त्यांना तर्क म्हणजे लॉजिक किंवा त्यांची भावना स्पष्ट नसते आणि त्यांना त्यांचा दिशा स्पष्ट जर का दिसत नसेल, तर ते मात्र प्रतिकार करायला सुरुवात करतात. अजून सोप्या भाषेत म्हणजे जर एखाद्याला माहीत नाही की पुढे काय होणार आहे, याची त्याला स्पष्टता नसेल, तर दिशाहीन प्रवास व्हायला सुरुवात होते. बदल साध्य करण्यासाठी 3ही घटकांवरती काम करावं लागेल. एक, स्वतःसाठी किंवा ज्याला कुणाला बदल करून घ्यायचा असेल, त्याला स्पष्ट, ठोस, क्रियात्मक सूचना द्या. दुसरा, मोटिव्हेशन कायम ठेवा आणि त्यासाठी थोडी ऊर्जा म्हणजे मेहनत घ्या. तिसरा, मार्ग घडवा. म्हणजे वातावरण आणि परिस्थिती अशा प्रकारे बदला, की नव्या वर्तनाला सोयीस्कर बनवेल. म्हणजे आपल्याला चेंज होताना जास्त त्रास होणार नाही. थोडक्यात काय, तर बदल कठीण आहे. समजून घेऊन परिस्थिती बदला. मार्ग सुलभ करा. तो सहज शक्य नाही, शक्य आहे. या पुस्तकाच्या या अध्यायाचा असा संदेश आहे, की बदल करायचा असेल, तर फक्त लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या हालचालींचा मार्ग, दिशा, भावनिक शक्ती या गोष्टी लक्षात घ्या. आज आहे प्रोजेक्ट झिरो टू हिरो इन 100 डेजचा 29वा दिवस. माहिती आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका, लाईक करा आणि भेटूयात उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.